शासनाने पण या ठिकाणी कसं केलेलं आहे की शिक्षणाचा जो कायदा त्यांनी काढलेला आहे त्याच्यामुळे शिक्षकांची संख्या पण या ठिकाणी कमी होत चाललेली आहे. ही एक गंभीर बाब पुढे आलेली आहे. आता यातून आम्हाला पुढे सावरण्यासाठी आम्हाला या माजी विद्यार्थ्यांचा मोठं पाठबळ या ठिकाणी अपेक्षित आहे. त्यामुळेच आम्ही येत्या 9 मेला माजी विद्यार्थ्यांचा मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि माझी एक विनंती आहे त्यांना की त्यांनी जास्तीत जास्त माजी विद्यार्थ्यांनी या शाळेकडे येऊन त्या 9 मेच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी, जेणेकरून तुमच्या माध्यमातून आम्ही काहीतरी एक ही शाळा जिवंत राहण्यासाठी काहीतरी उपाययोजना करू, आपलं मार्गदर्शन घेऊ. त्यामुळे आपला जो अमूल्य वेळ आहे तो आपण या 9 मेच्या दिवशी या ठिकाणी द्यावा, ही आपल्याला नम्र विनंती आहे. धन्यवाद. या चला शारदेला वंदूया तिजला, या चला शारदेला वंदूया तिजला. बालपण आठवलं तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला जी आठवते ती आहे आपली शाळा, शाळेचं पटांगण आणि वार्षिक स्नेहसंमेलन, शाळेमध्ये केलेली मस्ती, बाकांवरती लिहिलेली आपली नावं. तर अशाच एका आज सुंदर अशा आपण शाळेला भेट देत आहोत, जी की 110 वर्ष जुनी अशी शाळा आहे. तर ही शाळा आहे पंचक्रोशीतली आरंदा हायस्कूल. My country, and my people, I pledge myself in their well-being and prosperity, of the happy. ठीक आहे. बघा, गौरी शिवाजी 7वीची जी परीक्षा आहे ती 26 एप्रिलला आहे. कितीला? 26 एप्रिल 7वी स्कॉलरशिपची. तर जी पुस्तकं तुम्हाला दिलेली आहे, अभ्यासाला सुरुवात करायची आहे. जास्तीत जास्त काय आहे तो सराव करायचा आहे.
चला तर मग घालूया आजचा आपला दिवस आरोंदा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसोबत. माझी शाळा तुझी शाळा, माझी शाळा तुझी शाळा, माझी शाळा तुझी शाळा आलो या मंदिरात. माझी शाळा तुझी शाळा आलो या मंदिरात. इथेच घडलो आपण सारे गिरविले अक्षरात. इथेच घडलो आपण सारे गिरविले अक्षरात. माझी शाळा तुझी शाळा आलो या मंदिरात. माझी शाळा तुझी शाळा आलो या मंदिरात. मित्र मैत्रिणी इथे लाभले, स्नेहबंधही इथेच जुळले. मित्र मैत्रिणी इथे लाभले, स्नेहबंधही इथेच जुळले. उपक्रमातून हासत खेळत व्यक्तिमत्वही इथेच फुलले. माझी शाळा तुझी शाळा आलो या मंदिरात. माझी शाळा तुझी शाळा आलो या मंदिरात. खेळ भांडण रुसले फुगले त्यातून जुळली प्रीती, भावंडासम जुळली नाती, हात धागे रोप लावता झाड वाढते, सावलीच पण इथे लाभते. रोप लावता झाड वाढते, सावलीच पण इथे लाभते. देशभक्ती आणि समानते सह शाळा तर चला मग आज सर्वप्रथम भेट घेऊया इकडच्या आरोंदा हायस्कूलच्या मुख्याध्यापक श्री तांबे सर यांची. तर आता जे मराठी शाळांची सद्यस्थिती आहे त्यांच्या दृष्टिकोनातून ती आपण जाणून घेऊ. नमस्कार, मी आरोंदा हायस्कूल आरोंदा शाळेचे प्राचार्य सिद्धार्थ गोपाळ तांबे. माझा मूळ गाव आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच कणकवली तालुक्यातील शिवडाव म्हणून. गेली 35 वर्ष मी या माध्यमिक विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून काम करत असतानाच मागील 5-6 वर्ष मुख्याध्यापक म्हणून या ठिकाणी सातत्यानं काम करत आहे. मराठी शाळांची सध्या काळातली जी परिस्थिती आहे, ज्याच्यावरची पूर्ण महाराष्ट्रभर सध्या चर्चा चालू आहे आणि खूप दयनीय अशी अवस्था मराठी शाळांच्या संबंधामध्ये चाललेली असताना या पार्श्वभूमीवरती माझं मनोगत व्यक्त करावं असं त्या निमित्ताने वाटतं. शासनाचे जे वेगवेगळे GR आलेले आहेत, या माध्यमातून विद्यार्थी पटसंख्या याची जी अडचण आहे, ही विद्यार्थी संख्या लक्षात घेऊन त्यानुसार शिक्षक देण्याची प्रथा नवीन शासन निर्णय पडलेले आहेत आणि त्याच्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळा चालवणं हे संस्थांसमोर मोठं आव्हान झालेलं आहे. आणि त्याबरोबरच स्वयंअर्थसहाय्यित शाळांचं पेव संपूर्ण महाराष्ट्रात फुटलेलं असताना मराठी माध्यमाच्या शाळा चालवणं हे फार मोठं आव्हानाचं काम मराठी शाळा चालवणाऱ्या शैक्षणिक संस्थांसमोर आहे. मी या गावामध्ये जेव्हा नोकरीला लागलो त्या दरम्यान जवळजवळ 550 ते 600 मुलं या शाळेमध्ये 5वी ते 10वी पर्यंत होती आणि 8वी 9वी 10वीच्या 3-3 तुकड्या होत्या. आज अशा शाळांची परिस्थिती एक तुकडी होणं सुद्धा कठीण अशी झालेली आहे. केवळ हे माझ्याच शाळेचं आहे असं नव्हे, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि कोकण पट्ट्यातील महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातील मराठी माध्यमाच्या शाळांची परिस्थिती जवळजवळ अशीच आहे. याला पर्याय म्हणून मधल्या काळामध्ये मराठी माध्यमाच्या शाळांनी सेमी इंग्रजीचा पर्यायसुद्धा स्वीकारलेला आहे. त्याचा थोडा बहुत चांगला परिणाम होतो आहे, परंतु इंग्रजी माध्यमांकडे जो लोकांचा प्रचंड मोठा ओढा आहे, प्राथमिकच्या शाळा आहेत मराठी माध्यमाच्या, यांच्याकडे शासन स्तरावरून फी दिली जाते, विद्यार्थ्यांचं शिक्षण होतं, EBC सवलती मिळतात, वेगवेगळ्या स्कॉलरशिप मिळतात मुलांना. तरी परंतु पालक लोक जे सुशिक्षित नवपिढीमधले जे नवशिक्षित नवपालक आहेत, ते मात्र आपल्या मुलांना
की KG आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्येच शिकली तर ती हुशार होऊ शकतात, अशा प्रकारच्या भ्रमामध्ये असल्यामुळे त्याचा साहजिकच एकूणच सगळ्या मराठी माध्यमाच्या शाळांवरती परिणाम होताना दिसतो. आणि ज्या शाळा गजबजलेल्या असायच्या एकेकाळी, त्या मराठी माध्यमाच्या शाळा विद्यार्थ्यांअभावी खूपच, म्हणजे सर्व प्रकारच्या साधन सुविधा असताना सुद्धा विद्यार्थ्यांअभावी त्या हळूहळू ओस पडताना दिसत आहेत. आणि आपण केवळ महाराष्ट्र दिन साजरा केला, मराठी भाषा दिन साजरा केला म्हणून ही परिस्थिती सुधारणार नाही, तर वाचन आणि इतर उपक्रम जे आहेत ते शाळांमध्ये राबवले जातच असतात. शासनाचा आणि शिक्षणाचा तो एक वेगळा भाग आहे, अंग आहे म्हणून. परंतु मराठी माध्यमाच्या शाळा जर जगल्या पाहिजेत तर या शाळांमध्ये शिकून गेलेले जे माजी विद्यार्थी आहेत त्यांनी आपल्या मुलांना म्हणा किंवा आपल्या आसपासच्या नातेवाईकांना मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये तुम्ही शिका. आम्ही सुद्धा अशा प्रकारे प्रगती केलेली आहे. डॉक्टर, इंजिनियर झालेलो आहोत ते मराठी माध्यमाच्या शाळांमधूनच शिकून झालेलो आहोत. त्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकल्यामुळे तुमच्यात काही कमतरता राहील अशा प्रकारचा न्यूनगंड तुमच्या मनातून काढून टाका. हा विचार जर त्यांच्यापर्यंत पोचवला तर मराठी माध्यमाच्या शाळा ह्या पूर्ण ऊर्जितावस्थेला येतील असं मला वाटतं. तर मराठी माणूस म्हणून आपण केवळ राजकीय आणि इतर याच्यामध्ये भाष्य न करता प्रत्यक्ष मराठी समाज जर जगला पाहिजे तर मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मराठी जी काही वाचन संस्कृती आहे ती जगली पाहिजे असं मला वाटतं. मी मराठीमध्ये एक कविता संग्रह माझा आहे, सूर्योन्मुख शतकांच्या दिशेने. सोन्यापेक्षाही अनमोल असं काय आहे माहिती आहे? ते आहे ज्ञान. आणि तो ज्ञानाचा खजिना इथे दडला आहे. तर चला तर पाहूया आपण ह्या ज्ञानाच्या खजिन्याला. त्याच्यात सगळे इंग्लिश आणि मराठी सगळे पुस्तक आहेत. सगळे पुस्तक आहेत, मोठे मोठे ग्रंथ आहेत. अच्छा, विश्वकोश आहेत मोठे मोठे. हां, विश्वकोश आहेत. प्रत्येक दिवशी एक तास असतो. अच्छा, हो. आता बघायला गेलं ना तर इथे असंख्य पुस्तकं आहेत. असंख्य म्हणायला गेलं तर जी छोट्यापासून मोठी माणसं देखील वाचणारी आहेत. मग तुम्ही जर आला तिथे आमच्या लायब्ररीमध्ये आणि एखादा सायंटिस्ट जरी आला तरी तो इथलं पुस्तकं घेऊन वाचू शकतो. असे खरी इथले आपल्या लायब्ररीमध्ये 3000पेक्षा जास्त पुस्तकं अवेलेबल आहेत. आणि मुलं आमचे ना, मुलं बघायला गेलं तर रोज एक तास असतो. आणि मुलांना एवढी आवड आहे की मुलं मग सकाळी येऊन सांगतात की मॅडम आज वाचनालयामध्ये जायचं आहे, मला न्या. म्हणजे एवढी आवड निर्माण झालेली आहे खरं सांगायचं तर. आणि त्यामुळे काय केलेलं आहे की प्रत्येक एक दिवशी ह्या मुलांना तास असतोच. आणि बरं ते काय करतात, त्यामध्ये एंट्री करतात आणि तेच पुस्तक पुन्हा रिटर्न घेतात. अच्छा, म्हणजे जर नाही वाचून झालं तर पुढच्या आठवड्यात तेच कंटिन्यू. मग ह्याच्यामध्ये सगळी इंग्रजी माध्यमाची सुद्धा हो आहेत भरपूर आहे. अच्छा, इंग्रजीमध्ये देखील विश्वकोश आहे. अच्छा, एखाद्या पक्षाचा जरी तुम्हाला एखादा पॅरोट असेल आणि तो विशिष्ट जातीचा असेल ना तर त्याच्यावर देखील माहिती आहे अशी मोठी. हां, बघा ना, सायन्स आणि टेक्नॉलॉजी डिक्शनरी सगळी पुस्तकं आहेत इथे. मराठी विश्वकोश खंड परिभाषा संग्रह, म्हणजे ह्यामध्ये बघितलं तर परिभाषा संग्रह यामध्ये कितीतरी अशा गोष्टी तुम्हाला मिळणार एकाच खंडामध्ये. त्यामध्ये 18 खंड आहेत. हे बघा, पाटील हे वेगवेगळे त्याचे सदस्य आहेत त्यांनी लिहिलेले. हे जर तुम्ही डीप वाचायला गेलात ना तर तुम्हाला कितीतरी माहिती. बघा, त्या अक्षरानुसार ओ ए ते तुम्हाला तिथे त्या पेजवर गेला ना तर त्याच्यामधली सगळी माहिती मिळणार. असे सुंदर सुंदर, फक्त आपल्याला वाचायला पाहिजे. हां, त्यानंतर हे बघा, एक्सपेरिमेंट्स इन सायन्स. तर ह्यामध्ये कितीतरी असंख्य असे सायंटिस्टने जे काही शोध लावलेले आहे, स्पेस म्हणा, एनर्जी, लाईट, इलेक्ट्रिसिटी याबद्दल. म्हणजे ह्या पुस्तकांचा उपयोग केव्हा होतो, जेव्हा आमचे प्रशिक्षण हे असतं, सायन्स एक्झिबिशन आम्ही भरवतो, मोठ्या प्रमाणात मुलं सादरीकरण करतात अगदी उत्कृष्ट. त्यावेळी
या अशा पुस्तकांचा, आमच्याच वाचनालयाच्या पुस्तकांचा उपयोग होतो. हे जे इथे बरेचसे शब्दकोश आहेत मराठीचे, हे स्वतः मी सुद्धा कधी मराठी भाषा बोलून सुद्धा हे कधी वापरले नसेल, एवढे सुंदर असे शब्दकोश आहेत त्याच्या आतमध्ये. एक असं हे आहे की ते पौराणिक म्हणा, सगळीच सगळी आहे, संपूर्ण महाभारत, फक्त एकावरती आधारित काही पुस्तकं आहेत, सगळी पुस्तकं हा आहेत सगळी त्याच्यातली. पुस्तकं आहेत. ठीक आहे, संपूर्ण महाभारत यामध्ये आहे. हे बघितलं ना तुम्ही, राजश्री शाहू महाराज, त्यांच्यावर पूर्ण ग्रंथ आहे. तर मुलांना हे आताच्या डिजिटल वर्ल्डमध्ये मुलांना आवड निर्माण होत आहे. म्हणजे मोबाईल पासून कसं लांब ठेवावं हे मराठी शाळा शिकवते. असं तुम्हाला कधी जाणवलं का की जे इंग्रजी माध्यमांचं जे शिक्षण आहे ते इंग्रजी माध्यमांचं शिक्षण आणि मराठी माध्यमांचं शिक्षण मध्ये तुम्हाला असं काही तफावत जाणवली का? की आजकाल लोक बोलतात, बरेचसे पालक बोलतात की इंग्रजी माध्यमांमध्ये जर आम्ही टाकलं तर त्यांना इंग्रजी बोलता येईल, असं काही तुम्हाला काही वाटलं? माझं असं म्हणणं आहे की ह्या मराठी माध्यम अगोदरपासून होतं, पण आता इंग्लिश माध्यम झालं. पण मुलांमध्ये, पालकांमध्ये जनजागृती होणं फार गरजेचं आहे. उदाहरणार्थ लायब्ररीत असं नाही, तर आमच्याकडे इंग्रजीमधून एक इंग्लिशसाठी एक डे ठेवला जातो स्पेशल, म्हणजे मुलांच्या वेळेनुसार. आणि त्यामध्ये सगळं म्हणजे जेवढं टॉकिंग आहे ना, सगळं इंग्रजीमधून होतं. आणि मुलं ऑन दी स्पॉट ते करतात. मुलांना ह्याच विचार, मुलांना त्यांनी दशावतारी नाटक, जी आपली परंपरा आहे त्या काळाची मनोरंजनाची, ती जी परंपरा आहे ती मुलांनी इंग्रजीमधून सादर केलेली आहे. होस्ट ऍक्ट म्हणून आहे भूतावर, तो इंग्रजीमधून सादर केला. मुलांनी एंट्री पासून ते सगळं जेवढं काही स्टेजवर होतं ते स्वतः डायलॉग तयार करून ऑन दी स्पॉट सादरीकरण केलेलं. मोटिवेशनल सॉन्ग हे देखील इंग्लिशमधून. म्हणजे एवढे आमच्या मुलांमध्ये हे सादरीकरण होतं. फक्त एक की ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे की असं होत आहे. हा, हे मला शिकवणार हे काय आहे? तुम्हाला भेटला? इथल्या शाळेतले विद्यार्थी एवढे प्रतिभावंत आहेत की जर तुम्ही कोकणामध्ये याल तर कोकणामध्ये इथे नाटक केले जातात, जे की दशावतारी नाटक असतात. पण दशावतारी नाटक ह्या मुलांनी इंग्रजी माध्यमातून केले आहे, तर ते पाहूयाच. You are cutting them that I was thinking and you came.
इंटरनॅशनल नॅशनल लेवलला जी आमची मुलं बाहेर गेलेली आणि त्यांना अवॉर्ड मिळालेले होते. मग ते इंटरनॅशनलसाठी पात्र ठरलेले होते. मग आता इंटरनॅशनल स्पर्धा त्यांनी तिकडे याला घेतलेली होती, स्टेपिंग स्टोनला, सावंतवाडी तालुक्याची. मग ते तिकडे जाऊन आमच्या मुलांनी सात मुलं आहेत, 8 मुलांना अवॉर्ड मिळालेले आहेत, ट्रॉफी मिळालेली आहे. मग त्यांचं आता- चित्रकला रंगभरण स्पर्धा होती, त्याच्यामध्ये कॅरिकेचर स्पर्धा होती, कोलाज स्पर्धा होती, हस्ताक्षर स्पर्धा होती. म्हणजे अशा वेगवेगळ्या स्पर्धा आहेत. त्या स्पर्धांमध्ये आपली मुलं येत असतात. म्हणजे समूहगीत, समूह नृत्य, याच्यामध्ये समूहगीतमध्ये तर बऱ्यापैकी आमच्या ट्रॉफी ठेवायला जागा नाही एवढे मुलांच्या हे ते बरं ना अगदी. आणि मुलांना कसं शिक्षणाव्यतिरिक्त हे महत्त्वाचे आहेत, गुण आहेत, कला आहे. कलेमुळे एखाद्याचं जीवन घडू शकतं. काही मुलांच्या परिस्थिती अशी आहे की त्यांना युनिफॉर्म पण मिळत नाही. मग आमचे संस्थाचालक आहेत ते अशा गरीब मुलांना फी समजा किंवा हे ड्रेस, युनिफॉर्म, वया, दप्तर सगळं सहकार्य अजिबात खर्च नाही. संस्थेवर नाही, संस्थाचालक आपल्या खिशातून देतात. हां, आता यंदाचं गॅदरिंग झालं जवळपास नाही म्हटलं तरी 80 ते 90 हजार रुपये खर्च आला, टोटल खर्च. मग सगळ्या संस्थाचालकांनी प्रत्येकाने आपण होऊन दिले. संस्थेच्या ह्याच्यातून खर्च अजिबात अकाउंटमधून नाही, अजिबात ते वैयक्तिक आपले उत्स्फूर्त असं. त्यामुळे संस्थाचालक पण आपले खूप चांगले आहेत. म्हणजे अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीजना प्रोत्साहन देतात. आणि गेल्या वर्षीपासून तर आमच्या शाळेत भरपूरच ॲक्टिव्हिटीज झाल्या, खूपच. आणि त्यामुळे अशा ॲक्टिव्हिटीज असल्या तर मुलांना आकर्षण वाटतं ना. आणि त्या निमित्ताने बाहेरची मुलं पण येतात. आता इंग्लिश मिडियममध्ये जाणारी मुलं जी आहेत ती पण ते कार्यक्रम बघायला आलेली असं आहे. त्यांचे पालक पण आलेले आहेत. म्हणजे त्यांना कुठेतरी वाटतं की बाबा चला या शाळेत पण गेलं तर बरं होईल. म्हणजे आपल्यासारख्या तिकडच्या सारख्या ॲक्टिव्हिटीज पण मिळतात आपल्याला. शाळा शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये असलेली कला, कौशल्य ह्याच्यासाठी सुद्धा एक रंगमंच उभा करून देते. इथले शिक्षक इथल्या विद्यार्थ्यांच्या अंगामध्ये जी कला आहे त्यांना वाव देतात आणि ती खुलवण्याचा प्रयत्न करतात. तर अशाच इथले काही विद्यार्थी आपल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरती जाऊन त्यांनी अतिशय सुंदर अशी कारकीर्द करून त्यांनी काही मेडल जिंकलेले आहे, ट्रॉफी मिळवलेले आहेत. तर त्यांचा आज सत्कार इथे होत आहे. आज आपण इथे सर्वजण एक अशा कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेलो आहोत जो पूर्ण देशामध्ये मोठ्या प्रमाणावर ते सेलिब्रेट केला जातो. आपल्या विद्यार्थ्यांमध्ये अनेक असे कलागुण आपल्या प्रशालेमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात वेगवेगळ्या प्रयत्नाने विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या प्रयत्नाने नेहमी घडत आलेले आपल्याला दिसून येतात. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित आपले आजचे मान्यवर आणि विद्यार्थी मित्रांनो, रंगोत्सव सेलिब्रेशन ही संस्था मुंबईला आहे आणि या संस्थेमार्फत दरवर्षी वेगवेगळ्या कलांचे प्रकार, म्हणजे कलेमध्ये असलेले वेगवेगळे प्रकार आहेत, त्यांच्या स्पर्धा घेतल्या जातात आणि या नॅशनल लेवलवर घेतल्या जातात. आता आमच्या शाळेतून जवळपास मला वाटतं 80 ते 90 मुलं या नॅशनल लेवलच्या कॉम्पिटिशनला बसलेली होती आणि त्याच्यातून इंटरनॅशनलसाठी पात्र ठरलेली मुलं आमची 21 मुलं होती इंटरनॅशनलसाठी पुढच्या स्पर्धेला जाण्यासाठी. मग त्या स्पर्धेमध्ये आपल्या इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये ही विद्यार्थी गेले होते आणि त्यांनी केंद्र दिलेली होती. सावंतवाडी केंद्र होतं याचा निरुखेमध्ये स्टेपिंग स्टोन नावाचे जे स्कूल आहे तिथं दिलेलं होतं आणि या मुलांना आम्ही घेऊन गेलेलो होतो तिकडे आणि तिथे आपल्या मुलांनी चांगल्यापैकी कामगिरी केलेली आहे आणि ते यश आपल्या या समोर आपल्याला दिसतं आहे. आणि त्या स्पर्धेमध्ये रंगभरण आहे, नंतर हस्ताक्षर आहे, कोलाज काम आहे, कॅरिकेचर आहे, टॅटू मेकिंग आहे, अशा अनेक प्रकारच्या स्पर्धा घेतल्या जातात आणि या स्पर्धांमध्ये आपले विद्यार्थी जे आहेत ते दरवर्षी यश चांगल्या प्रकारे संपादन करतात. ॲक्टिव्हिटीज आहेत, आपल्या मुलांमध्ये अनेक प्रकारच्या कला आहेत. मग या अशा प्रकारच्या स्पर्धांमुळे आपल्या मुलांतील जो असलेले कलागुण आहेत ते विकसित होतात आणि त्यासाठी आपण या वेगवेगळ्या स्पर्धा घेत असतो. आपली गौरी सदानंद गावडे कोलाज मेकिंग कॉम्पिटिशन, त्यामध्ये तिला 1+ मिळालेला आहे.
सेकंड प्राइज मिळालेला आहे आणि साऊंड बार विथ ट्रॉफी. पूर्वा वासुदेव रेडकर कलर मेकिंग कॉम्पिटिशन स्टँडर्ड 7 विद्यार्थिनी. तिने फिंगर अँड थंब कॉम्पिटिशन. काजल देवेंद्र नाईक तिने टॅटू मेकिंग कॉम्पिटिशन मध्ये ते दिवाळ्या वसावे त्याला मी ते व्यासपीठावर आमंत्रित करते आहे. व्यंगचित्र काढण्यामध्ये अतिशय माहिर असा विद्यार्थी. म्हणजे यापासून जरा बचाव केला पाहिजे कारण असे विद्यार्थी कुठे बसून कोणाचंही चित्र काढत असतात. तर असा विद्यार्थी आपल्या प्रशालेच्या ज्येष्ठ शिक्षिका आदरणीय श्रीमती माजगावकर मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी त्या विद्यार्थ्याला मेडल, छान आहे ना रे, मेडल विथ सर्टिफिकेट देऊन त्याचा सन्मान करावा. आता आम्हाला सुद्धा जपून राहावं लागेल. हा जो विद्यार्थी आहे या विद्यार्थ्यामध्ये वेगवेगळ्या कला आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये हा याला म्हणजे वेगवेगळ्या नाटकामध्ये भाग घेतो. इयत्ता 9वी मधली विभा विष्णू मातोंडकर तिने कॅरिकेचर कॉम्पिटिशन. ही जी विद्यार्थिनी आहे तिचं नाव आहे नंदिनी विनायक कोळजी. ही नेहमीच आम्हाला सरप्राईज देत असते. रंगोत्सव सेलिब्रेशन या संस्थेने आमच्या संस्थेला म्हणजे आरोंदा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेला एक अवॉर्ड दिलेला आहे. प्रेस्टिजियस अवॉर्ड आहे हा. वर्ल्ड एज्युकेशन प्रेस्टिज अवॉर्ड आरोंदा हायस्कूल आरोंदा महाराष्ट्र. म्हणजे महाराष्ट्रामध्ये ही आपली शाळा आहे ही संपूर्ण या आपल्या पूर्ण देशाला समजलेली आहे. आणि खरंच सांगायचं कौतुक आहे की आपल्या शाळेमध्ये जेवढे विद्यार्थी बसतात क्वचितच सर तिथे कुठेतरी बसत असतील. म्हणजे अगदी जे आपले कला शिक्षक आहेत ते कला शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचं वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. त्यांना देखील शुभेच्छा. तर ही जी ट्रॉफी आहे आपल्या संस्थेसाठी आहे. तर इथे उपस्थित असलेले आपल्या संस्थेचे सचिव आणि उपाध्यक्ष या दोघांनाही मी विनंती करते की हा अवॉर्ड त्यांनी घ्यावा. आपल्या प्रशालेचे कला शिक्षक यांना मी विनंती करते की त्यांनी संस्थेला हा अवॉर्ड बहाल करावा. मराठी शाळा हे शिक्षणाबरोबरच अनेक अशा कलाकुसरी आणि कलागुणांना वाव देणारं रंगमंच ओपन करतं. आणि आमची ही आरोंदा हायस्कूल आरोंदा तालुका सावंतवाडी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा असून आमच्या या शैक्षणिक संकुलामध्ये शासनमान्य शाळा असून या ठिकाणी सरकारमार्फत आमच्या विद्यार्थ्यांना पोषणाहार दिला जातो. पोषणाहारमध्ये दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पोषणाहार मुलांना खायला देतात. त्यामुळे मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाबरोबर त्यांचा शारीरिक विकास, त्यांचा बौद्धिक विकास व सामाजिक विकास होण्यास मदत होते. तर आमच्या पोषणाहारमध्ये जे मेनू दिले जातात ते तुम्हाला पुढे गेल्यानंतर मी सांगेन. रोजचे मेनू या ठिकाणी लिहून ठेवलेले आहेत. हो, आमच्या इथे पोषणाहारच्या मुलांसाठी हात धुण्याची सुविधा आहे. मुलं जेवणाच्या रूममध्ये प्रवेश केल्यानंतर आपले ताट वगैरे या आमच्या पोषणाहारच्या टाकी आहेत. नमस्कार. त्या 2 टाकी रोज मुलांना पोषणाहार करून व्यवस्थित घालतात. चुलीवरचं जेवण या ठिकाणी आमच्याकडे पोषणाहार हा चुलीवरचा जेवण दिला जातो. सरकारकडून गॅस पण आहे. अच्छा. या बघा, या ठिकाणी आमचा जो मेनू आहे ते सोमवार शेवगा वरण भात तांदूळ खीर दिली जाते मुलांना. मंगळवार चणा मसाला भात मोड आलेले चणे उसळ तांदूळ खीर. बुधवारी व्हेजिटेबल पुलाव सोबत नियमित पूरक आहार दिला जातो, अंडा वगैरे मुलांना. हो, शेंगदाण्याचे लाडू राजगिरा वगैरे दिले जातात. गुरुवारी वाटाणे उसळ भात मोड आलेले वाटाणे तांदूळ खीर. शुक्रवार चणा पुलाव मोड आलेले
चणे, उसळ, तांदूळ, खीर व शनिवारी मसाले भात व मोड आलेले वाटाणे इत्यादी पदार्थ या मेनूप्रमाणे आमच्या पोषण आहाराच्या ज्या काकी आहेत, सौ सविता साळगावकर काकी आणि तृणाली तळवणेकर, या 2 काकी या ठिकाणी काम करतात आणि उत्तम दर्जाचं ते काम करतात. आणि या पोषण आहारामुळे आमच्या मुलांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक त्याचबरोबर आरोग्यावरती चांगला परिणाम होतो. आणि या पोषण आहारामुळे आमची मुलं चांगल्या प्रकारचा अभ्यास करतात आणि परीक्षेमध्ये ते यश संपादन करतात. धन्यवाद. पौष्टिक आहार ते पण चुलीवरचं रोज जेवणामध्ये असेल तर आता तरी आपली जी आता विद्यार्थी आहेत- पटसंख्या थोडी कमी झाली, तर आम्ही 10-10, 12-12 किलोचा भात करायचो. अच्छा, मग आता तरी किती किलोचा लागतो? आता 5-6 किलो 5-6 किलो 5-6 किलोचा करतात. भात लागतो. आणि 3 किलोची कडधान्याची आमटी करायचो. आता ना, आता 1.5 किलो. आणि इकडे कोकणामध्ये कसं नारळ खाणारे जास्त असल्यामुळे नारळ सुद्धा त्या पोषण आहारमध्ये दिला जातो. प्रत्येक ठिकाणानुसार पोषण आहारची चव बदलते, पण काकीच्या आजची चव अजून बदलत नाही. त्यामुळे उत्तम दर्जाचं पोषण आहार दिला सिंधुदुर्ग जातो. जिल्ह्यातले सगळे अधिकारी सांगतात असा पोषण आहार कुठेच नाही म्हणून. छान. साने गुरुजींचा वारसा आणि ज्ञानाचा हा मळा, अक्षरांच्या या दुनियेत फुलते आमची शाळा. मराठी मातीचा सुगंध, मराठी शब्दांची गोडी, इथेच लागते आयुष्याला यशाची ही गोडी. ज्ञानेश्वरांची ओवी आणि तुकारामांचा अभंग, मराठी शाळेंच्या भिंतीवर चढतो संस्कारांचा रंग. शिवरायांचा इतिहास सांगते हीच आमची माय, शून्यातून विश्व घडवण्याची इथे मिळते पाय. शिक्षक आमचे माऊली, मायेची त्यांची सावली, बुद्धीच्या या अंगणात ज्ञानाची ज्योत पाजवली. कितीही मोठी झाली मुले, कितीही गाजवले नाव, मनात सदैव राहील कोरलेला ह्या मराठी शाळेचा गाव. मोठ्या शहरांमध्ये पाण्याचा अखंड पुरावा होत असत. काही छोट्या शहरांमध्ये आठवड्यातून किंवा 10 दिवसातून एकदाच पाणी मिळते. मी रुपेश प्रभाकर धरणे, आरोंदा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ आरोंदा यांचे खजिनदार. आमची शाळा 1916 साली स्थापन झाली. त्यावेळेचे बापूसाहेब महाराज, सावंतवाडी संस्थानचे राजे यांनी या शाळेचं भूमिपूजन करून ही शाळा या ठिकाणी सुरू करण्याची परमिशन दिलेली होती. आज गेली जवळजवळ 100 वर्ष होऊन गेलेली आहेत आणि ह्या शाळेची विद्यार्थी संख्या हळूहळू घटत चाललेली आहे. ही एक गंभीर बाब या आपल्या समोर, या संस्थेच्या समोर किंवा या पंचक्रोशीच्या म्हणजे जे आरोंदा, तळवणे, गोदवे, किनळे ही जी पंचक्रोशी आहे त्यांची ही शाळा आहे, यांना एक गंभीर प्रश्न हा सतावत आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळेकडे लोकांचा वाढता कल या ठिकाणी असल्याकारणाने जी त्यावेळी आम्ही शाळेत असताना 500 मुलं या शाळेमध्ये होती आणि ही पूर्ण अशी गजबजलेली. हा परिसर बघा तुम्ही केवढा मोठा आहे, इमारती आहेत. या इमारतीत केवढी मुलं राहणार, केवढं शिक्षण घेणार. पण आज परिस्थिती अशी आहे की पालकांचा जो इंग्रजी माध्यमांकडे कल आहे त्यामुळे या ठिकाणी मराठी माध्यमाच्या शाळांकडे सर्वांचा दुर्लक्ष चाललेलं आहे आणि सतत ही मुलांची संख्या जी आहे ती कमी कमी होत आहे.
मराठी शाळा या फक्त शिक्षण देण्याचं काम नाही करत, तर त्या जपतात भाषा, आपली मराठी संस्कृती आणि परंपरा. ह्या अशा मराठी शाळा आता बऱ्याचशा लुप्त होत चाललेल्या आहेत. अशा मराठी शाळांना आपण पाठिंबा देणं गरजेचं आहे. तर आपल्या भाषेवरती आपल्याला अभिमान हवा. मराठी शाळांची सद्यस्थिती पाहता आणि आताच्या पालकांचा इंग्रजी माध्यमांकडे वाढलेला कल पाहता ह्या मराठी शाळा लुप्त होण्याच्या कगारवर आलेल्या आहेत. ह्या मराठी शाळांना तुमच्या पाठिंब्याची खरंच गरज आहे. तर आपल्या ह्या व्हिडिओमार्फत मी एकच कळकळीची विनंती करू इच्छिते की आपल्या पाल्याला मराठी माध्यमाच्या शाळेमधून शिक्षण घेण्याचे आग्रह तुम्ही करावा आणि ह्या आपल्या मराठी ज्या शाळा आहेत त्यांना कुलूप बंद होण्यापासून वाचवावं. धन्यवाद. सागर